तुमचा व्यवसाय ठप्प झालाय, गाडीचा वारंवार ॲक्सिडेंट होतोय, तर मग तुम्ही हे नक्की करा. हनुमानजींचे बंधू गतिमानजींचं स्मरण करा. ते तुमच्या प्रत्येक कामाला गती देऊ शकतात. गतिमानजींचं स्मरण करून सुरू केलेलं कोणतंच काम कधीच बंद पडत नाही. तर हे गतिमान कोण होते ते अगोदर आपण जाणून घेऊ. ब्रह्मांड पुराणानुसार गतिमान हे वनराज केशरी आणि माता अंजनी यांचे पुत्र होते. भगवान हनुमानजींना 5 बंधू होते, त्यापैकी एक म्हणजे गतिमान. गतिमानजींना पवनदेवाने एक विशेष वरदान दिलं होतं. गतिमानजींचं नाव घेऊन त्या काळात जो पण रथात बसेल त्याचा अपघात टळतो आणि आपत्कालीन मृत्यू होणार नाही. ते आजच्या युगात वाहनाला लागू होतं. कोणत्याही प्रवासाला निघताना, वाहन चालवताना गतिमानजींचं जर स्मरण केलं तर प्रवास सुरक्षित आणि निर्विघ्न होतो. अपघातापासून संरक्षण मिळतं अशी मान्यता आहे. नवीन गाडी खरेदी केल्यावर हनुमानजींच्या डाव्या पायाचा शेंदूर आणून त्याने गाडीवर हनुमानजींच्या बंधूचं गतिमानजींचं स्मरण करून ओम गतिमानाय नमः हा मंत्र म्हणून स्वस्तिक काढावं, जेणेकरून अपघात होऊ नये. तसेच जीवनातील अडचणी आणि भीती दूर करण्यासाठी गतिमानजींचं स्मरण करणं शुभ मानलं जातं. हनुमानजींचे बंधू गतिमानजी यांना सुरक्षा कवच म्हणून विशेष महत्त्व दिलं जातं. गतिमानजी हे आयुष्याच्या वाटचालीत सुरक्षा कवच म्हणून पूजले जातात. त्याचबरोबर नवीन व्यवसाय, फॅक्टरी सुरू करताना किंवा तुमचा एखादा व्यवसाय चालत नसेल, कधी चालतो तर कधी चालत नाही, अशा वेळी काय करायचं? हनुमानजींच्या डाव्या पायाचा शेंदूर आणायचा आणि आपल्या दुकानाच्या, फॅक्टरीच्या मुख्य दारावर हनुमानजींचे बंधू गतिमानजींचं स्मरण करून ओम गतिमानाय नमः हा मंत्र म्हणून त्या शेंदूरने स्वस्तिक काढायचं. त्यामुळे तुमच्या व्यवसायाची प्रगती वेगाने होत राहील, व्यवसायाला गती मिळेल, व्यवसायात येणारे सगळे अडथळे दूर होतील आणि तुमची प्रगती कधीच थांबणार नाही आणि तुम्ही कर्जबाजारी पण होणार नाही. कारण गतिमानजींना संकटातून वाचवणारे रक्षक, सुरक्षिततेचे आणि संरक्षणाचे दैवत मानले जाते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय हनुमान आणि हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा. त्यामुळे इतरांच्याही कामातील विघ्न दूर होऊन त्यांच्या कामाला गती मिळेल.